चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरली सुरुवात करते. म्हणजे अधिक महिना सुरू आहे, अतिशय पवित्र महिना. या महिन्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जास्तीत जास्त श्री विष्णूंची, माता लक्ष्मी, आपले गुरु, पितर, कुलदेवी, कुलदेवत असतील सर्व इष्ट देवतांची सेवा, नामस्मरण, जप, तप, दान, धर्म सर्व काही करायचं आहे. व्रत वैकल्य सर्व काही करायचं आहे. आता आपण हे सर्व केल्याने काय होणार आहे तर अधिकम अधिकस्य पुण्य आपल्याला प्राप्त होणार आहे. असं म्हटलं जातं की अधिक महिन्यामध्ये आपण कुठलीही सेवा करा, पारायण करा, नामस्मरण करा किंवा कुठली पूजा अर्चा करा, मनोभावे श्रद्धेने करा. खरंच सांगते त्या अधिक महिन्यातल्या सेवेचं त्वरित आणि लवकरात लवकर फलप्राप्ती ती सेवा ठरत असते. त्यामुळे जास्तीत जास्त हा महिना जो आहे तो आपण सेवेमध्ये आपण घालवायचा आहे, अध्यात्मात घालवायचा आहे. सोबत आपल्याला दान, धर्म, यज्ञ सर्व काही देखील करायचं आहे. आता आजचा व्हिडिओचा विषय अतिशय महत्वपूर्ण आहे, सगळ्यांसाठी तो अतिशय माहितीपूर्वक असणार आहे. तो म्हणजेच काय तर आपण या अधिक महिन्यामध्ये आपण जे काही संकल्पयुक्त जे श्री सत्यनारायण पूजन घरामध्ये करत आहात, खूप लोकांनी केलेलं आहे, खूप लोकांना करायची इच्छा सुद्धा आहे. आणि आज खूप जण अधिक ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा घरामध्ये सत्यनारायण पूजन करणार आहेत. आता हे झालं, पण या सत्यनारायण पूजेचं जे संकल्पयुक्त सत्यनारायण पूजन तुम्ही अधिक महिन्यात करत आहात त्याचं, किंवा पौर्णिमाला तुम्ही जे काही सत्यनारायण पूजन करणार आहात त्याचं, त्या पूजेची उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी कशा पद्धतीने करायची आहे आणि अजून थोडेफार काही प्रश्न आहेत जे खूप लोकांना पडले आहेत, त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल, जेणेकरून तुम्हाला कुठलेही प्रश्न, शंका निर्माण होणार नाहीत. आणि हो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे जे काही नोटिफिकेशन असतात ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता मंडळींनो, बघायला गेलं तर आज अधिक ज्येष्ठ पौर्णिमेतील सुरू होणार आहे. आता समथिंग 11 वाजून काहीतरी मिनिटांनी आपली ही अधिक ज्येष्ठ पौर्णिमा तिथी सुरू झालेली आहे. ती आता उद्या रविवार 31 मे 2026 उद्या दुपारी 2:15 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे अजून एक पहिल्यांदा सांगेल की ज्यांना कोणाला सत्यनारायण पूजन या पौर्णिमेच्या दिवशी करायची इच्छा असेल तर अतिशय शुभ काळ म्हणायला गेलं तर प्रदोष काळ असतो. आणि तो प्रदोष काळ आज शनिवारी संध्याकाळी असणार आहे. 4:30 ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत तुम्ही सत्यनारायण पूजन करू शकता. आणि ज्यांना कोणाला या प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजन करणं शक्य होणार नाही आहे, त्यांनी पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत आपल्या घरामध्ये घरच्या घरी सत्यनारायण पूजन जर केलं तर अतिशय उत्तम, चालेल, काही हरकत नाही. फक्त जर ती प्रदोष काळ जर तुम्हाला पाळता आली समजा तर अतिशय उत्तम. कारण की प्रदोष काळ म्हणजेच काय, माता लक्ष्मी श्री विष्णूंच्या घरामध्ये आगमनाचा हा काळ असतो, म्हणून तो अतिशय उत्तम काळ मानला जातो. आता कोणाला कामाअभावी, कोणाला वेळेअभावी नाही जमलं तर पौर्णिमा तिथी संपण्याच्या अगोदरपर्यंत जरी तुम्ही घरात सत्यनारायण पूजन केलं तरी सुद्धा चालणार आहे. आता थोडे प्रश्न आहे ते सांगते की ज्यांना कोणाला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करायची इच्छा असेल, किंवा जे कोणी आज पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करणार आहेत, किंवा जे कोणी अधिक महिन्यामध्ये संकल्पयुक्त सत्यनारायण पूजन करणार आहेत, किंवा जे सुरू आहेत, त्यांचा एक प्रश्न आहे की ताई, उपवास करायची गरज असते का? ते यथाशक्ती आहे. जर तुम्हाला इच्छा असेल उपवास करा, तुम्ही उपवास करू शकता. नसेल तर नाही केला तरी सुद्धा चालणार आहे. आणि कारण की मी कालच्या व्हिडिओत परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पौर्णिमेचा उपवासाबद्दल. आता प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला खूप जणांचा उपवास असतो. त्यांनी तो उपवास 31 मेला रविवारी करायचा आहे. आणि तो उपवास दुसऱ्या दिवशी कोणी कोणी सोडतं, कोणी त्या दिवशी संध्याकाळी सोडतं, त्याच्या यथाशक्तीप्रमाणे सोडतात. तर मी एकच सांगेल तुम्हाला, प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जर तुम्हाला उपवास असेल त्यांनीच उपवास हा 31 मेला रविवारी करायचा आहे. आणि जर तुम्हाला फक्त सत्यनारायण पूजन करायची इच्छा असेल, आणि जर तुमची इच्छा असेल की आज घरात सत्यनारायण पूजन आहे तर मला उपवास करायचा आहे, तर तुम्ही करू शकता. नाही केला तरी सुद्धा चालेल. फक्त मनोभावे श्रद्धेने, पवित्र मनाने, शांत मनाने आपण पूजा जरी केली ना तरी सुद्धा चालणार आहे. तेवढंच आपल्याला त्याचं पुण्य प्राप्त होणार आहे. पण नक्की सत्यनारायण पूजन घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी घरात झालंच पाहिजे. आता खूप जणांचे हे पण प्रश्न होते की ताई, आमचे संकल्पयुक्त सत्यनारायण पूजन चालू आहेत आणि त्याच्यामध्ये आता हा पौर्णिमेचा दिवस सुद्धा येतो आहे, तर आम्ही तो त्याच्यामध्ये काउंट करावा का, की वेगळा धरायचा किंवा वेगळी पूजा मांडणी करायची? तर मी एक सांगेल, संकल्पयुक्त तुमचे जर पूजन चालू असेल, सत्यनारायण पूजन, त्याच्यामध्ये जर आजचा दिवस येत असेल तर त्याच्यामध्येच काउंट करा. काही सुद्धा फरक पडणार नाही आहे, उलट चांगलंच आहे. येऊ द्या, काही हरकत नाही. वेगळी पूजा मांडणी करायची गरज नाही आहे. फक्त याच्या पुढे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला पूजन करायची इच्छा असेल तर नक्कीच घरात सत्यनारायण पूजन करायला हरकत नाही. आता खूप जणांचं काय झालं आहे, काल म्हणजे आजच समजा, किंवा आज सकाळी, किंवा काल असेल समजा, काल शुक्रवार होता, कोणाचे गुरुवारी किंवा कोणाचे शुक्रवारी संकल्पयुक्त सत्यनारायण पूजन संपलेले आहे.
तर मग त्यांचा असा विचार आहे किंवा ताई आम्ही जी पूजा मांडणी केली होती ती पूजा मांडणी तशीच ठेवू का आम्ही, आणि पौर्णिमेच्या दिवशी त्याच्यावरतीच आम्ही पूजा करू का? तर तसं करू नका. ते तुमचे संकल्पयुक्त पारायण होते, पूजा मांडणी होती, तर ती उचलून घ्यायची. जर समजा खूप जणांचं काय होणार आहे, आज त्यांचं समजा संकल्पयुक्त पारायण किंवा सत्यनारायण पूजन संपणार आहे, तर त्यांनी काय करायचं, आज सकाळी सकाळीच पौर्णिमा तिथी सुरू होण्याच्या अगोदरच ते पूजा मांडणी उचलून घ्यायची आहे, सगळी काही उचलून घ्यायची आहे, त्याची उत्तर पूजा करून घ्यायची, आणि त्याच्यानंतर आज संध्याकाळी तुम्हाला ती सत्यनारायण पूजन मांडणी करता येणार आहे नव्याने. पौर्णिमेची जर करायची इच्छा असेल तर मी सांगते आहे, संकल्पयुक्त पूजा मांडणी उत्तर पूजा करून घ्यायची आणि त्यानंतरच तुम्ही पौर्णिमेची उत्तर पूजा करू शकता. आणि परत सांगते आहे, ज्यांचे संकल्पयुक्त पारायण चालू आहे आणि त्याच्यामध्ये हा पौर्णिमेचा दिवस आज उद्या परवा येत असेल, त्यांनी त्याच्यामध्येच काउंट करा, वेगळी पूजा मांडणी करायची गरज नाही आहे. हे क्लिअर झालं असेल. आता या मेन मुद्द्यावर ते म्हणजेच काय, आता ज्यांनी कोणी संकल्पित सत्यनारायण पूजन मांडणी सुरू केलेली आहे, पूजन करत आहात किंवा ज्यांना करायची इच्छा आहे, किंवा जे कोणी भरपूर जण आज पौर्णिमेच्या दिवशी किंवा उद्या पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजन घरामध्ये करणार आहे, त्यांनी उत्तर पूजा कशी करायची आहे, तर मी एकच सांगेल, उत्तर पूजा करताना काय करायचं आहे आपल्याला, दिवसभर समजा आज संध्याकाळी आपण प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजन घरामध्ये केलं, तर ते आज संध्याकाळी आणि पूर्ण रात्रभर घरामध्ये पूजा राहू द्यायची आहे. सत्यनारायण देवता आपल्या घरामध्ये त्यांचं आगमन झालेलं असतं, त्यांना लगेच पूजा केली लगेच 2 खंडात उचलली असं कधीच करायचं नाही. त्यांना घरामध्ये आगमन केल्यावर संपूर्ण दिवस संपूर्ण रात्र आपल्या घरात त्यांचं आगमन त्यांची पूजा मांडणी ठेवायची असते, त्यांचं स्थान अस्तित्व घरामध्ये असलं पाहिजे. नंतर दुसऱ्या दिवशी आपण त्यांची पूजा मांडणी उचलायची असते. तर ही पद्धत आहे. तर आज तुम्ही संध्याकाळी किंवा दिवसभरात जर पूजा मांडणी केली शनिवारी, तर रविवारी सकाळी उचलायची, आणि उद्या रविवारी जर तुम्ही सकाळी केली तर तुम्ही सोमवारी ती पूजा मांडणी उचलायची आहे. त्यांचं जे काही पूजा मांडणी ते घरामध्ये असलं पाहिजे, कारण की आपण त्यांचं आगमन जे घरामध्ये पूर्ण महिन्याभरात एकदाच पौर्णिमेच्या दिवशीच करत असतो, म्हणून सांगते आहे. तर आता ते झालं एक. त्यानंतर ते म्हणजे उत्तर पूजा. आता उत्तर पूजा करताना काय करायचं, आता ज्यांच्या कोणाकडे ही सत्यनारायण पूजन पोथी आहे बघा, तर ह्या पोथीच्या मागच्या साईडला एक मंत्र दिलेला आहे बघा उत्तर पूजेचा. आता उत्तर पूजा करताना दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती शुचिर्भूत व्हायचं आहे, आंघोळ वगैरे करून घ्यायची. सगळं झाल्यानंतर आपल्याला तिथे धूप दीप दाखवायचा आहे. पूजेमध्ये सुरुवातीला सकाळी सकाळी आंघोळ वगैरे झालं, पूजेमध्ये धूप दीप दाखवायचा आहे. थोडासा गोडाचा तुम्ही शिरा परत थोडासा करू शकता, किंवा दूध साखर किंवा दही साखर आहे किंवा साखर आहे, तिथे तुम्हाला तो नैवेद्य दाखवायचा आहे पूजेमध्ये सकाळी उठल्यावरती आंघोळ वगैरे झाली की. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तिथे क्षमा याचना करायची आहे. क्षमा प्रार्थना म्हणजेच काय, जर पूजेमध्ये पंचोपचार पूजा करताना, नैवेद्य दाखवताना, पूजा अर्चा करताना, मांडणी करताना, 5 अध्याय वाचताना, आरती नैवेद्य सर्व गोष्टींमध्ये जर काही चूक भूल झाली असेल तर माफी असावी. यथाशक्ती आम्ही सर्व काही पूजन केलेलं आहे ते गोड मानून घ्या म्हणायचं श्री विष्णू महाराज किंवा सत्यनारायण देवतांना, आणि तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू द्यात, घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य घरात नांदू देत, आणि उत्तरोत्तर आमची प्रगती होऊ देत, घरामध्ये धनधान्य आणि उत्तम आरोग्य घरातल्या व्यक्तींना लाभू देत, असं तिथे आशीर्वाद आपल्याला मागायचा असतो. नाक घासून तिथे मुजरा करायचा आपल्याला. ते केल्यानंतर आपल्याला काय करायचं, तर उत्तर पूजा. आता पूजा मांडणी आपल्याला उचलायची, तर कसं उचलायची, तर इथे तो मंत्र दिलेला आहे बघा, सत्यनारायणच्या आरतीच्या मागे तो मंत्र इथे दिलेला आहे बघा, इथे हा मंत्र दिलेला आहे. तर तो काय करायचं दिलेला आहे बघा, सांगायची गरज पण तरी पण सांगते तुम्हाला, खूप लोकांना प्रश्न पडतोय म्हणून सांगते आहे. तर काय करायचं, आता आपण हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत, अख्ख्या अक्षता घ्यायच्या आहेत पहा आपल्याला, आणि त्या अक्षता हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे. पण तो मंत्र बोलून ती अक्षता पूजेवर वाहण्याच्या अगोदर पूजेमध्ये आपण ताम्हनाची बाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे, ती मूर्ती आपल्याला उचलायची आहे, बाजूला ठेवायची, आणि त्याच्यानंतर आपण हातामधल्या अक्षता हातात घेऊन त्याच्यावर एक मंत्र बोलायचा आहे. तो म्हणजेच काय, यातू देवगणा सर्वे पूजा मदाय पार्थिवा इष्टकाम सिद्धत पुनरागमनायाच. म्हणजेच पुनरागमनायचं म्हणजेच आज तुमचं आगमन झालं आहे, अशाच प्रकारे प्रत्येक महिन्याला किंवा याच्या पुढे सुद्धा तुमचं आगमन आमच्या घरामध्ये होऊ देत सत्यनारायण देवता, असा याचा अर्थ होतो. आणि त्या अक्षरा आपण मंत्र म्हटल्यानंतर फोटो असेल, ताम्हण असेल, सुपाऱ्या असतील, सर्वांवरती आपल्याला ते थोडं थोडं अक्षरा टाकायचे आहेत आणि आपल्याला नमस्कार करायचा आहे. ही झाली उत्तर पूजा. त्यानंतर त्यातलं साहित्याचं काय करायचं आहे आता, तर आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम ज्या नैवेद्याच्या वाट्या आहेत, आता शिरा तर आपण अर्धा लगेच खाऊन घेत असतो पूजेमधला, पण साखरच्या वाट्या असतात बघा सुपारी पुढे ठेवलेल्या, त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. ती साखर तुम्ही प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांना देऊ शकता, स्वतः सुद्धा घेऊ शकता, किंवा तुम्ही इतर पदार्थामध्ये टाकून जरी ग्रहण केलं तरी सुद्धा चालेल. नंतर त्यातली तुळशी, आता आपण तुळशी पत्र वाहिलेली आहे, ती तुळशी पत्र काढून घ्यायची, विड्याची सुपारी 3 सुपाऱ्या आहेत. हा पण प्रश्न होता की बा आपण सत्यनारायण पूजनला ज्या सुपाऱ्या वापरतो 3 सुपाऱ्या,
त्या प्रत्येक वेळेस त्या सुपाऱ्या वापरायच्या का, तर हो, त्या 3 सुपाऱ्या ज्या आहे सत्यनारायण पूजेमध्ये आपण जे ठेवतो, वरुण देवता, कुलदेवता आणि गणपती बाप्पाची, त्या तिन्ही सुपाऱ्या वेगळ्या ठेवायच्या एका डब्बीमध्ये, नीट आपल्याला जपून ठेवायचे आहेत, जेणेकरून प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला किंवा याच्या पुढे आपण जेव्हा केव्हा सत्यनारायण पूजन घरामध्ये करू, त्यावेळेस त्या सुपारी आपण तिथे वापरायच्या आहेत पूजेमध्ये. नवीन घ्यायचे, प्रत्येक वेळेस नवीन घ्यायचे नाहीत, त्या सुपारी असाव्या, जेणेकरून त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण होत असते. आता त्या सुपारी उचलून घ्यायच्या, स्वच्छ धुवून आपण त्या जागेवर ठेवून द्यायच्या, जपून ठेवायच्या आहेत. त्यानंतर त्या पूजेमध्ये ठेवलेली आपण विड्याची पानं, आणि पूजेला तुम्ही चौरंगाला आंब्याची दगडं, केळीचे खांब लावू शकता. ते पण आपल्याला काय करायचं, आता हे जे सर्व साहित्य आहे, विड्याची पानं, तांब्यामध्ये ठेवलेली विड्याची पानं असतील, फुलं, हार वगैरे जे काही असेल, नंतर जे आंब्याचे दगडे, केळीचे खांब आहे, ते सगळं काही जमा करायचं, निर्माल्यात आपल्याला टाकून द्यायचं आहे. त्यानंतर येते ते म्हणजेच काय, ताम्हण. ताम्हणामध्ये आपण तांदूळ ठेवतो बघा, त्याच्यावर बाळकृष्णाची मूर्ती असते. बाळकृष्णाची मूर्ती आपण अगोदर काढून घेतलेली असते, तर तिथे काही तांदूळ आहेत, त्याच्यावर सुद्धा एक संस्कार झालेले असतात पूजा वगैरे करताना. त्यामुळे तिथे काही तांदूळ आहेत, ते आपण आपल्या जिथे आपण तांदूळ आपण साठवून ठेवतो आपले रोजचे भात वगैरे लावण्याचे जेवणासाठी, त्याच्यामध्ये तो परत तांदूळ आपल्याला टाकून द्यायचा आहे, जेणेकरून तो आपल्याला रोजच्या ह्याच्यामध्ये तो वापरण्यात आपण येईल आणि आपल्याला तो खाण्यात पण येईल. तर ते तांदूळ आपल्याला आपल्या डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. आपल्याला वेगळ्या डब्यात ठेवायचे नाही, आपल्या जिथे भात बनवतो ज्या भाताचा रोज, त्याच्यास आपल्याला म्हणजे मिक्स करायचे आहेत. ते झालं. आता ते म्हणजेच काय, तांब्या, त्याच्यामध्ये पाणी आणि विड्याची पान होतं. विड्याची पाणी निर्मला टाकून द्या. तांब्यातलं जे काही पाणी आहे ते पाणी त्या विड्याच्या पाण्याने किंवा एक फूल घ्या, ते पाणी सगळ्या घरात शिंपडायचं आहे पूर्ण, कारण की त्या पाण्यामध्ये एक ऊर्जा निर्माण झालेली असते. त्याच्यामुळे आपण ते पाणी सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे, सगळ्या घरातल्या व्यक्तींच्या डोक्यावर शिंपडायचं आहे, टॉयलेट बाथरूम सोडून सगळीकडे शिंपडायचं आहे. ते झाल्यानंतर ते जे पाणी उरलेलं असेल ते पाणी आपल्याला झाडांना ओतून द्यायचं आहे, तुळशीचं झाड सोडून. ते झालं. त्यानंतर आता तांब्याच्या खाली आपण गहू ठेवलेले असतात किंवा तांदूळ ठेवलेले असतात, तर ते गहू सुद्धा जर तुम्ही तुमच्या जिथे साठवणूक केली आहे गव्हाची त्याच्यामध्ये जर टाकले तरी सुद्धा चालेल, किंवा जर तुम्हाला थोडेच गहू आहेत तर तुम्ही पक्ष्यांना जरी टाकले तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. त्यानंतर तुम्ही सत्यनारायण देवतांचा जो काही फोटो आहे तो उचलून घ्यायचा आहे, स्वच्छ पुसून करून व्यवस्थित आपल्याला पॅक करून आपण जागेवर ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून आपण पुढच्या वेळेस ज्यावेळेस सत्यनारायण पूजन घरामध्ये करू त्यावेळेस आपण ते करू शकतो. आता अजून एक सांगेल की बा, तुम्ही जर तुम्हाला आता तुम्ही तुमच्या घरामध्ये सत्यनारायण पूजन केलं, आता समजा आता हे पूजन झालं, पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजन घरामध्ये केल्यानंतर जर तुम्हाला इच्छा असेल ब्राह्मणाला शिधा वगैरे देण्याची, तुम्ही शिधा वगैरे देऊ शकता. आजकाल घरामध्ये कोणी जेवायला येतं, कोणी येत नाही, कोणी टाळाटाळ करतं. जर कोणी आलं जेवायला, तुम्हाला इच्छा असेल पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजन घरामध्ये केलं आहे, कोणाला तरी जेवू घालावं, तुम्ही घालू शकता, यथाशक्ती तुम्ही घालू शकता, असं काही नियम नाही आहे. पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही अन्नदान करू शकता. जर घरात कोणी यायला तयार नसेल तर तुम्ही एक अधिक मास चालू आहे, दान धर्माच्या स्वरूपात तुम्ही ब्राह्मणाला शिधा वगैरे दान करू शकता. गूळ, गहू, डाळ, म्हणजे एका माणसाच्या जेवणासाठी जे लागतं ते तेवढं धान्य तुम्ही ब्राह्मणाला दान करू शकता त्या दिवशी सत्यनारायण पूजन झाल्यावरती, किंवा त्या दिवशी सुद्धा केलं तरी सुद्धा चालेल. आता ज्यांचं कोणाचं अधिक मासातील संकल्पयुक्त सत्यनारायण पूजेचं उद्यापन असेल त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीने उत्तर पूजा वगैरे करायची आहे. पण मी तेच सांगेल की जर तुम्हाला उत्तर पूजा करताना किंवा अधिक मासातील सत्यनारायण पूजेचं उद्यापन करताना त्या दिवशी तुम्हाला जर इच्छा असेल, जर तुम्हाला कोणाला जेवू घाला, तुम्ही जेवू घालू शकता, जोडपं असेल किंवा लहान मुलांना तुम्ही जेवू घालू शकता. नसेल तर सरळ सरळ तुम्ही अन्नदान म्हणून तुम्ही ब्राह्मणाला शिधा वगैरे दान करा, किंवा गरजवंतांना काही दान करा तरी सुद्धा चालेल, किंवा आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊन, स्वामींच्या केंद्रात जाऊन तुम्ही तिथे देणगी म्हणून किंवा प्रसाद म्हणून सुद्धा काही दान केलं तरी सुद्धा चालणार आहे. एक प्रकारे ते दान धर्म होऊन जातं. अशा प्रकारे तुम्ही ते उद्यापन करायचं आहे. जास्त काही मोठं काही नाही आहे याच्यामध्ये, सर्व यथाशक्ती आहे. फक्त उत्तर पूजा व्यवस्थित झाली पाहिजे आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही दान धर्म सर्व करू शकता. दान धर्म तुम्हाला सांगितलं आहे ब्राह्मणाला किंवा तुम्ही गरजवंतांना किंवा कोणाला जेवू जरी घातलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगितलेली आहे. प्रश्न सुद्धा काही जणांचे क्लिअर केलेले आहेत. अजून एक सांगेल, अजून एक प्रश्न आहे बघा, तो म्हणजेच काय आम्ही जोडीनेच पूजा केली पाहिजे का सत्यनारायण पूजनाची, का एकट्याने करू शकतो? तर तुम्ही एकट्याने करू शकता. समजा मिस्टर कामाला गेले तर घरातल्या महिला करू शकतात. महिलेला काही मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातल्या आपल्या मोठ्या मुलीला किंवा मुलाला जरी करायला लावली तरी सुद्धा चालणार आहे. एकट्याने जरी सत्यनारायण पूजन केलं तरी सुद्धा चालणार आहे. असं नाही की जोडीनेच बसलं पाहिजे असं काही नाही आहे. जर तुम्ही घरामध्ये मिस्टर असतील समजा त्या वेळेमध्ये पूजा करताना जर जोडीने जरी पूजा केली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. पण नक्कीच करा. आणि अजून एक सांगेल किंवा पण ही जी सगळं काही करत असाल तुम्ही पूजा वगैरे किंवा सत्यनारायण पूजन असं जे काही संकल्प केला आहे किंवा जी पौर्णिमेला तुम्ही पूजा मांडणी करणार आहात किंवा पूजा करणार आहात ती मनोभावे श्रद्धेने करा. पण कारण की ही सेवा इतकी प्रभावी आहे, इतकी प्रभावी आहे
की आपल्या स्वामी मार्गात सांगितलं आहे की बा अखंड लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग खुले करणारी, डोक्यावर कर्ज निवारणारी अत्यंत प्रभावी सेवा आहे. आणि माता लक्ष्मी श्री विष्णूंचा भरभरून आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ही सेवा, ही पूजा मांडणी खूप महत्वाची सांगितलेली आहे. नक्कीच करून बघा, अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. तर अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.